खूप आनंद होत आहे की बऱ्याच ठिकाणी महिला दिनाचे कार्यक्रम होतात, परंतु खास करून आज शिरगुप्पी गावामध्ये नारी शक्ती या महिला मंडळाद्वारे जो खास आध्यात्मिक कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल संपूर्ण नारी महिला शक्तीचं मंडळाचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे असं मला वाटतं. कारण अगदी ठराविकच कार्यक्रम असे महिलांच्यासाठी राबवले जातात आणि असं एक महिला मंडळ तुमच्या गावामध्ये आहे ह्याचा मला इथं सार्थ अभिमान वाटतोय. त्याबद्दल मी पवार माताजी आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनींचं खूप खूप मनापासून इथं अभिनंदन करते. हरे कृष्णा. माय भगिनीनो, आपली भारतभूमी ही संतांची भूमी आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर बरेच संत होऊन गेले आणि ह्याच्यामध्ये महिलाही काही पाठीमाग नाहीत. कित्येक महिला संत होऊन गेल्या की ज्या पुरुषांच्या बरोबरीने भक्ती मार्गामध्ये अग्रेसर होत्या. माय भगिनीनो, मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं की सर्वात श्रेष्ठ भक्तीची साम्राज्ञी ही श्रीमती राधाराणी आहेत. कारण त्यांच्या मनामध्ये संपूर्ण सेवाभाव हा श्रीकृष्णांच्या प्रती आहे आणि श्रीमती राधाराणी ह्या श्रीकृष्णांच्या राधिनी शक्ती आहेत आणि त्या सतत त्यांचं चिंतन करतात आणि त्यांचे सेवेमध्ये सतत मग्न असतात. त्यामुळं मला असं वाटतंय की भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ श्रीमती राधाराणींची भक्ती आहे माय भगिनींनो. त्याचप्रमाणे पुरातन काळामध्ये जर आपण बघितलं तर यशोदा मातेची भक्ती ही सर्वात श्रेष्ठ म्हणता येतील. आणि त्याचप्रमाणे रामायणामध्ये तुम्हाला आता सर्वांना माहित असेल की शबरी माता तर माय भगिनीनो, तिला लहानपणी मातंग ऋषी जंगलामध्ये सोडून गेले की श्रीराम येतील म्हणून. मग तिने लहानपणापासून ती अंगण झाडायची, संपूर्ण जे काही प्रसाद करायची ते सगळं श्रीरामांच्यासाठी करायची माय भगिनीनो. आणि असं करत 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 ती रोज सगळं अंगण स्वच्छ करायची, घर स्वच्छ ठेवायची, का तर श्रीराम येणार आहेत. परंतु ती एक दिवस देखील थकली नाही. असं तिचं वय झालं, डोळे किलकिले झाले, केस सगळी पांढरी झाली, परंतु तिने आपला सेवाभाव सोडला नाही. आणि ज्या वेळेला ती वृद्ध झाली त्यावेळेला तिला श्रीरामांचं दर्शन घडलं आणि तिची उष्टी बोर श्रीरामांनी खाल्ली आणि ती श्रीरामांच्या मध्ये विलीन झाली माय भगिनीनो. आणि माझ्या दृष्टीनं तिची ही जी भक्ती आहे ती देखील सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि राधाराणी, यशोदा माता आणि शबरी माता ह्या सर्वश्रेष्ठ संत आहेत असं माझं माय भगिनीनं इथं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे माय भगिनीनो, इथे एक विठ्ठलाचा अभंग मला आठवतोय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा हरिपाठ आहे माय भगिनीनो. आणि ह्याच्यामध्ये पण असं सांगितलेलं आहे की तुम्ही उठता बसता चालता बोलता तुमची जी सांसारिक कर्तव्य आहेत, जी कर्म आहेत, ती करता करता तुम्ही हरिनाम घ्या. तुमचं सर्व संग परित्याग करून तुम्ही हरिनाम घ्यायला पाहिजे असं काही नाही. भगवंत सांगतात तुम्ही चालता बोलता उठता बसता तुमची जी काही कामं करत आहात ते करत करत तुम्ही हरिनाम घेतलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं तुम्ही नाव घेतलं तरी ते भगवंतापर्यंत पोहोचलं जाते माय भगिनीनो. त्याचप्रमाणे हे भगवंतांची भक्ती
आपण निस्वार्थ आणि निस्सीम भक्ती केली पाहिजे माय भगिनीनं. तर भगवंतांना प्राप्त करण्यासाठी भक्ती कशी करावी, तर माझ्या मते जसं आपण रोज स्वयंपाकामध्ये मीठ मसाला घालून जसं वेगवेगळे प्रकारचे मसाले घालून सुंदर भाजी तयार करतो, त्याचप्रमाणे भगवंतांना प्राप्त करण्यासाठी देखील एक सुंदर मसाला तुम्ही तयार केला पाहिजे माय भगिनीनं. तर तो मसाला काय आहे, तो पहिला मसाला आहे तुमचं शुद्ध अंतःकरण, दुसरा मसाला आहे शुद्ध आचरण आणि तिसरा मसाला आहे भगवंतांचे नामस्मरण. आता शुद्ध आचरण म्हणजे काय करायचं तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये, तर तुमच्या आचरणामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही धार्मिक आचरण केलं गेलं पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्ही नीतीचं वर्तन केलं पाहिजे. हे जर तुम्ही अंगीकारला तर आपोआपच तुमचं आचरण हे शुद्ध होऊन जातं. त्याचप्रमाणे दुसरं आहे शुद्ध अंतःकरण. शुद्ध अंतःकरण म्हणजे आपल्याला कुठल्याही बाबतीत दैनंदिन जीवनामध्ये वावरताना कुठल्याही बाबतीचा गर्व असू नये, अभिमान असू नये, इतरांच्या बद्दल द्वेष मत्सर असू नये. तुम्ही जर निस्वार्थ निस्सीम भक्ती केला तर तुम्हाला भगवंतांची प्राप्ती निश्चित आहे. त्यामुळे मी आता सांगितल्याप्रमाणे शुद्ध अंतःकरण आणि शुद्ध आचरण हे भगवंतांच्या प्राप्तीसाठी नितांत गरजेचं आहे माय भगिनीनो. त्याचप्रमाणे भगवंतांचे नामस्मरण म्हणजे कधीही भगवंतांचा विसर न पडणे. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमची जी विहित कर्म करता ते काम करत असताना तुम्ही सहज भगवंतांचं नाव घेऊ शकता. यामुळे देखील तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होईल. त्याचप्रमाणे ह्या संदर्भात मला संत श्रेष्ठ जनाबाईंचं उदाहरण इथं द्यावंसं वाटतं. त्यांनी 12व्या शतकामध्ये एकूण 350 अभंग लिहिले. त्यामधला अभंग आम्हाला माहितच आहे, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. माहित आहे की नाही सर्वांना अभंग? हा जनाबाईंचा अभंग माहित आहे का? ऐकला तर असेल की, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. त्या जात्यावर दळत असताना देखील भगवंतांचं नाम घेत होत्या. सतत हरिनाम त्यांच्या मुखामध्ये होतं आणि उठता बसता चालता बोलता मगाशी मी जसं म्हणितलं आणि आपली जी संसारिक कर्म करत असताना त्यांनी हरिनाम घेतलं, श्री विठ्ठलाचं नामस्मरण केलं आणि त्या विठ्ठला एक ज्योती होऊन भगवंतांच्या मध्ये त्या विलीन झाल्या. त्या सगळ्यात सर्व कलियुगातील सगळ्यात श्रेष्ठ संत आहेत. त्याचप्रमाणे आपण अक्कमहादेवीचं पण आपल्याला चरित्र माहित आहे. अक्कमहादेवी देखील राजघराण्यात एका राजाच्या पत्नी म्हणून त्यांचं लग्न होऊन त्या गेल्या, परंतु त्यांनी सर्व संग सर्व सुखाचा परित्याग केला. अंगावरचे कपडे देखील त्यांनी काढून टाकले आणि त्या जंगलामध्ये भगवंतांच्या प्राप्तीसाठी निघून गेल्या. त्या पण खरोखरच महान स्त्री होत्या की अशा ऊन वारा पाऊस कडाक्याची थंडी याच्यामध्ये त्या फक्त त्यांचे केस वाढलेले, फक्त केसानं त्यांनी त्यांचं अंग झाकून घेतलेले होतं. तर त्या देखील माझ्या मते खूप सर्वात म्हणजे सर्व श्रेष्ठ संत आहेत आणि त्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जात. त्यांना जंगली शापोदांचं पण भय वाटत नव्हतं. इतक्या त्या भगवंतांच्या नामामध्ये तल्लीन होत गेल्या आणि नंतर भगवंतांशी सर्वश्रेष्ठ झाल्यानंतर भगवंतांशी एकरूप झाल्या माय भगिनीनो. अशी भगवंताच्या नामामध्ये ही ताकद आहे माय भगिनीनो. असे कितीतरी उदाहरणं महिला संतांची देता येतील. आजपर्यंतची भाषणं जी झाली तुम्ही ऐकली की महिलांनी महिलांच्यासाठी काय केलं, कुणी काय काय प्रबोधन केलं, काही परिवर्तन केलं, काही चळवळी केल्या. परंतु आजपर्यंत जे महिला संत आहेत त्यांच्याबद्दल कधी कुणी काही माहिती सांगितली नाही. आणखीन एक इथं माय भगिनो मला सांगावं असं वाटतं ते संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई ह्या ज्ञानेश्वरांच्या भगिनी होत्या. ज्या मुलांना
सर्व गावानं वाडीत टाकलं होतं. अशा तीन भावांची ही बहीण होती, परंतु तिने देखील भक्ती मार्गामध्ये आपल्या भावांना साथ दिली आणि भक्ती मार्गामध्ये संत मुक्ताबाईंनी देखील आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आणि मुंगी उडाली आकाशी ह्या अभंगाची, दिव्य अभंगाची ह्या मुक्ताबाईंनी रचना केली. हे त्यांना कशामुळे साध्य झालं तर निस्वार्थ भक्ती, भगवंतावर निस्सीम प्रेम आणि कुठल्याही अपेक्षा मनात न धरता सेवाभाव वृत्तीने त्यांनी श्री ज्ञानेश्वरांची सेवा केली आणि भगवंतांना प्राप्त करून घेतलं माय भगिनीनं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील थोर संत कानोपात्रा, तुम्ही आम्ही त्यांचं नाव ऐकलेलं आहे. त्या कानोपात्रा देखील एका वेश्येची मुलगी होत्या. तसल्या वातावरणात देखील त्यांच्यावर किती समाजानं बहिष्कार टाकला होता. त्यांना मंदिरामध्ये जाण्याला परवानगी नव्हती पांडुरंगाच्या, परंतु त्यांनी आपला भक्ती मार्ग सोडला नाही. वेगवेगळ्या अभंगाची रचना केली आणि त्या पांडुरंगाची स्तुती गात राहिल्या. आणि सर्व संतांच्या मेळ्यामध्ये, महिलांच्या संतांच्या मेळ्यामध्ये त्या एका वेश्येची मुलगी असून सुद्धा कानोपात्रा ह्या आज अजरामर झालेल्या आहेत आणि त्यांना देखील भगवंतांची प्राप्ती झालेली आहे माय भगिनींनो. त्याचप्रमाणे संत सखुबाई यांनी देखील घरातील सासू असू दे, नवरा असू दे, यांचे भयंकर अत्याचार सहन केले. पांडुरंगाच्या भक्तीला घरातून विरोध झाला. त्यांना बांधून घातलं जायचं, सखुबाईंना त्यांना उपाशी ठेवलं जायचं, परंतु त्यांची भगवंतावर एवढी दृढ श्रद्धा होती आणि त्यांची एवढी अगाध भक्ती होती की स्वतः पांडुरंग त्यांच्या जागी आपणाला बांधून घेतलेले होते डांबाला. बऱ्याच जणींनी बघितलं असेल, त्यांच्याबद्दल एक पिक्चर पण आला होता आणि बरेचशी माहिती पण पुस्तकातून सखुबाईंच्या बद्दल उपलब्ध आहे. तर अशा या महान संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या, ज्यांनी आपले भक्ती अजरामर केली आणि भगवंतांचं नाम घेतलं तर भगवंतांची प्राप्ती कशी होती हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं माय भगिनींनो. अशा बऱ्याच संतांची नावं आपल्याला घेता येतील. त्याच्यामध्ये मीराबाई हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. मीराबाई की ज्यांनी त्या पण एका राजघराण्यामध्ये लग्न होऊन गेल्या, परंतु त्यांनी देखील सर्व राजकुळाचा, सर्व राजसुखाचा, सर्व संग परित्याग केला आणि फक्त हरिनाम घेत राहिल्या, सतत कृष्ण चिंतन करीत राहिल्या. त्यामुळे त्यांची जी कहाणी तुम्हाला आम्हाला माहित आहे की त्यांना मारण्यासाठी त्यांना विष दिलं, परंतु ते पण त्यांनी हरिनाम घेत त्याचं ते विष पिलं, परंतु ते अमृत झालं. एवढी हरिनामामध्ये भक्ती आहे माय भगिनीनो. त्यामुळं माझं आपणा सर्वांना हेच सांगणं आहे की तुमची विहित कर्म, सांसारिक कर्म करत असताना देखील तुम्ही सतत हरे कृष्ण महामंत्राचं चिंतन केलं पाहिजे. हरे कृष्ण महामंत्र म्हटला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता ह्या झाल्या पुरातन काळातल्या स्त्रिया की ज्या संत म्हणून अजरामर झाल्या. त्याचप्रमाणे आता अलीकडे देखील अशा संत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घेईन ते निर्मला देवींचं. ह्या निर्मला देवींनी देखील भगवंतांचं नामस्मरण करत करत आजही त्या आयात आहेत. त्यांनी महिलांच्यासाठी भक्ती मार्गाचं आचरण कसं करावं आणि भगवंतापर्यंत कसं जावं ह्याची मार्गदर्शन पुस्तिका तयार केलेली आहेत. आणि योगाद्वारे योग करून तुम्ही भगवंतांची प्राप्ती कशी करू शकता ह्याच्याबद्दल पण त्यांनी पुस्तकं काढलेली आहेत. कारण आजच्या स्त्रीला योगाचं महत्व नाहीये, परंतु जे योगा आहे ते अत्यंत महिलांच्या दृष्टीनं पण महत्वाचं आहे. त्याबद्दल त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि भगवंतांचे नामस्मरण करत करत आणि योगाचं महत्व काय आहे हे आज त्यांनी बऱ्याच जणींना पटवून दिलेलं आहे आणि हजारो महिला निर्मला देवींच्या देखील भक्त आहेत. त्याचप्रमाणे 1958 मध्ये अन्नपूर्णा
अम्मा म्हणून एक महिला होऊन गेल्या, ज्यांना सर्वजण अन्नदाता अम्मा म्हणून ओळखले जायचे. का तर त्या पण हरिनाम घेत घेत त्यांनी लोकांच्यासाठी अन्नदानाची व्यवस्था करून दिली होती. त्यांच्या घरी कुणी जरी आला तरी त्यांनी कधी त्यांना उपाशी पोटी पाठवलं नाही. जे काय आपल्या घरी असेल ते त्यांना प्रसाद म्हणून वाढत होते. आणि हे कार्य करत असता त्यांनी हरिनाम घेतले आणि त्या देखील हरिनाम घेत भगवंतांच्या मध्ये विलीन झालेले आहेत. तर अशी कित्येक उदाहरणं मायभगिनीनं देता येतील, जे त्याच्यामध्ये शारदा देवी म्हणून एक होत्या, ज्या श्री रामकृष्णांच्या पत्नी होत्या. त्यांनी भगवंतांचे नामस्मरण कसे करावे, सर्व जग एकच आहे ह्याच्यावर भर दिला शारदा देवीने. आणि इतरांच्या चुका काढत बसण्यात आपण वेळ न घालवता सतत भगवंतांचे नामस्मरण केलं पाहिजे, ही शिकवण त्यांनी महिलांना दिली. आणि त्या देखील शारदा देवी देखील एक थोर संत होऊन गेल्या भारतामध्ये. मायभगिनीनो, तुम्ही पण तुमच्या इथे शिरगुप्पीमध्ये नारी शक्ती महिला मंडळाच्या मार्फत तिथे नामसंकीर्तनाचे कार्यक्रम केले जातात, प्रवचनाचे कार्यक्रम केले जातात. त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा आणि दिवसातून एक माळ तरी हरे कृष्ण महामंत्राची तुम्ही करावी, अशी मी आपल्या सर्वांना इथे विनंती करते. कारण हरी नामाचा महिमा फार आहे. ज्यांना भगवंतांची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि ह्या भौतिक जो मोह आहे, जो पाश आहे, मायेच्या पाशामधून ज्यांना सुटायचं आहे, त्यांनी हरिनाम हरे कृष्ण महामंत्र हा दैनंदिन जीवनामध्ये आचरण करून मी जसं आता सांगितलं त्या पद्धतीनं दिवसातून जरी एक माळ जरी केली तरी हळूहळू त्यामध्ये तुमची वाढ होत जाईल. जसं मी आता सर्व संतांची उदाहरणं दिली, आपण काही तेवढं श्रेष्ठ नाहीये, परंतु ह्या कलियुगामध्ये ते शक्य नाही. परंतु आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण लीन व्हायला पाहिजे. आपली रोजची सांसारिक जी विहित कर्तव्य कर्म आहेत ही थोडीशी बाजूला ठेवून भगवंतांच्या साठी किमान आपण एक 10 मिनिटं तरी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आणखीन एक इथं माय भगिनीनं आवर्जून सांगावं असं वाटतं, तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा स्वीकार केला तर तुमचं अंतर्बाह्य शुद्धी होते माय भगिनीनो. आणि त्यामुळं माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण हरे कृष्ण महामंत्राचा अंगीकार करावा. हरे कृष्ण. आज इथं मला नारी शक्ती महिला मंडळाने आपणासमोर 4 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी नारी शक्ती महिला मंडळ शिरगुप्पी यांचे इथं मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचप्रमाणे मी आजपर्यंत 30 वर्षाच्या काळामध्ये महिलांच्यासाठी भौतिक भरपूर मी भाषणे केली, परंतु आज मला इथं पहिल्यांदाच आध्यात्मिक संतांच्या बद्दल थोडीफार माहिती इथं देण्यास सांगितली. हे मी माझं भाग्य समजते आणि तुमच्या गावापासूनच आध्यात्मिक प्रवचनाची माझी सुरुवात आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी परत एकदा मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. हरे कृष्णा.